हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि जसं मी तुम्हाला बोलले होते मागच्या ब्लॉगमध्ये की मी संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट करेल, तर त्याच दिवशीची संध्याकाळ आहे ही। आणि आता मी ॲक्च्युली जे डिशेस होते ते मला ह्या बेडमध्ये ठेवायचे आहेत, तर मी कपाटात माझा फोन लावला आहे आणि त्यातले मला कर्टन्स वगैरे नीट करायचे आणि ते डिशेस ठेवायचे। तर आता मी आवरत होते, चहा पाणी वगैरे करणार होते, तर म्हटलं चला स्टार्ट करूया, तुम्हाला दाखवते। कारण मी दरवेळेस म्हणते की तुम्हाला मी स्वयंपाक करायला दाखवते, चहा करायला दाखवते, पण दाखवत तर काहीच नाही। तर त्यामुळे मी विचार केला की आता मी चहा करणार आहे, ते मला दाखवणार पण आहे आणि त्याचबरोबर गप्पा पण मारणार आहे आणि त्याचबरोबर काम पण करणार आहे आणि त्याचबरोबर आवरणार पण आहे। कारण तुम्हाला जसं सांगितलं की आज संध्याकाळी आहे सोसायटी मध्ये आरती आणि ती आज आमच्या फ्लोअरची आहे, म्हणजे मी 8व्या मजल्यावर राहते, सो 8th फ्लोअरची आज आरती आहे। तो जे कोणी 8th फ्लोअरवर राहतो ते सगळे जातील, तर त्यामध्ये मी पण आहे, तर जाणार आहे, तर रेडी होणार आहे फटाफट। तर चला मी फटाफट माझं काम पण करते। एवढे फक्त मला ज्या काचेच्या डिश आहेत ते बघा दाखवते तुम्हाला, खाली ह्या ज्या डिश आहेत ह्या मला खाली ठेवून द्यायच्या आहेत। त्याचबरोबर मला ते कर्टन नीट करायचं आहे आणि आरशा तुम्हाला मी दिसले असेल, आणि हे कपडे जे आहे ते काढून घ्यायचे आहेत। तर हे सगळे 2-3 कामं आहेत फक्त, आणि मशीन स्टार्ट करायची आहे, हो मशीन लावायची आहे। तर हे 3-4 कामं आहेत, तर हे मी फटाफट करते आणि राहा तुम्ही पण माझ्याबरोबरच, मी करून घेते आणि ते कर्टन आधी नीट करते। मला ते फार इरिटेटिंग होतं माहिती आहे, असं कुठलं पण कर्टन व्यवस्थित लागलेलं नसेल किंवा चादर विस्कडलेली असेल ना, माझी फार चिडचिड होते, फार म्हणजे फार चिडचिड होते। तर चला मी आधी ते नीट करून घेते। मी जरा प्रयत्न केला गॅलरीमध्ये स्टार्सच्या लाईट लावायचा आणि त्यातली ही जी आहे ती तुटली आहे। मागच्या दिवाळीत आम्ही हे स्टार्स लावले होते, त्यातली काय झाली, ही जी आहे ती तुटून गेली आहे। मी प्रयत्न केला, तर मला ना असं सण वगैरे असले की असं जरा मस्त वाटतं, नेमकी ही तुटली आहे आणि ना ती लागत नाही, म्हणजे खूप 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 बारीक लागते आहे, जास्ती लागत नाही आहे। तर मे बी मी काढून टाकेल, असं सहज ट्राय करत होते टाइमपास काहीतरी, त्यामुळे लावून बघितले पण काही उपयोग नाही झाला त्याच्यातला। तर तुम्ही हे बंद करून टाकते आणि मला वाटतं मी डब्बा घेतला होता चढायला बघा, तर तो डबा उचलून घेते आणि आत ठेवून देते किचनमध्ये, कारण लाईट तर काय माझी लागली नाही त्यामुळे त्याचा उपयोग काही झाला नाही। तर आपण दुसऱ्या कामाला लागू। हात पूर्ण खराब झालेत कारण धूळ होती, तर फटकीने चहा ठेवते, चहा करते आणि पुढच्या कामाला लागते। तर इथे जे आहे ते माझा आता हात वगैरे मी धुवून आली आहे, क्लीन झालेत माझे हात। मला ना माझी गॅलरी खूप आवडते, मी तुम्हाला गॅलरी दाखवते कारण खूप मस्त दिसते। कारण ना आत्ता एवढ्यात झाडं आणले, मागे खूप झाडं आणले होते मागच्या वर्षी, म्हणजे सगळे जळून गेले, मी दिसते तिथे। तर इथे तुम्हाला बघू शकतात मागच्या कॅमेरा, तर खूप 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 सुंदर दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। सगळे असं झाडं दिसले ना की भारी वाटतं, मस्त वाटतं। तुळशी वृंदावन आणि असे खूप तुळस आली आहे, कोरफड आहे, त्यानंतर शोचे ते झाडं मधी साईडला 2 आणि असे दिले ते कपडे आहेत, ते इग्नोर करा। आणि हे इथंच खाली अशी झाडं आहेत, अजून थोडेसे ॲड होतील, तर ते आता पुढच्या आठवड्यात वगैरे ॲड होतील। आणि त्या छोट्या ज्या रिकाम्या कुंड्या वाटत आहेत ना, त्या रिकाम्या कुंड्यांमध्ये पण मी टाकून ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये उगवेल तेव्हा ते छान दिसेल। तर ह्या पद्धतीने मस्त वाटत आहेत। तर आता झालंय माझं इथलं काम, मी निघते आता किचनमध्ये। नाही कोणतरी आलंय, बघते कोण आलंय। आता जस्ट आरती झालेली आहे, संध्याकाळची आरती झालेली आहे, 7-7:30 वाजत आलेत। आता मला पटकीने आवरायला लागेल कारण मला खाली जायचं आहे, 7:15 वाजलेले आहेत। तुम्ही तिथे घड्याळात बघू शकता, ते घड्याळ 10 मिनिटं पुढं आहे, त्यामुळे 7:15 ॲक्युरेट 7:15 झालेले आहेत। तर आता मी फटाफट चहा करते, इथं आधी याला सेट करते। आता मी फटाफट चहा करते, गोडवर चहा करणार आहे, आणि ते झालं की म्हणजे मग माझं काम झालं, मग आवरायला घेईल, फटाफट आवरून घ्यायचंय। स्वयंपाकाची पण तयारी करायची लगेच, कारण आता उद्यापासून परत रुटीन स्टार्ट करायचा आहे। तो माझा ऑलरेडी आधीचा जो रुटीन होता की स्वयंपाकाची तयारी करते, आवरते आणि चहा प्यायची इच्छा खरं नाहीये, त्यामुळे बघू चहा प्यायचा की नाहीच पीत, जाऊ द्या। आता हे फळ ॲक्च्युली हे जे केळं आहेत ना, हे खूपच
झालेले आहेत. त्यातला एकच केळ खाऊन घेते. चहाची इच्छा नाहीये. चहा आता मी पित नाही. जाऊ तर चहा करायला लागेल परत. मग त्यापेक्षा हे केळ आहे हेच खाऊन घेते. फक्त जे पार्ट ओपन होतं ते काढून टाकते. चहा सकाळचा पण मला ना असं फार लागेलच पाहिजेलच अशी आता जी इच्छा होती ती गेली निघून. कारण मध्ये जेव्हा मी वेट लॉस केलेलं त्यावेळेस चहा खूप उशिरा प्यायचे मी. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, लाईट स्टार्ट झाली तर त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याच्यामुळे ना चहा प्यायची सवय पूर्ण मोडली. आता गुरुदेवचे जे केळं आहेत हे पण खूप झालेत बघा, खूप जास्त झालेत. ह्या उद्या संपायला पाहिजे, अदरवाईज वाया जातील. त्याचबरोबर हे डाळिंब आहे हे पण सोलायला पाहिजे. तर हे डाळिंब पण सोलून घेईल मी आता थोड्या वेळाने. तर ही जी केळी आहेत मी एका डिशमध्ये ठेवून देते. तर कसं असतं ना की आपले बाकीचे कामं चालूच असतात. तर त्या कामांमध्ये जर का आपल्याला कोणाशी कसं बोलायचं असेल किंवा काहीतरी गप्पा मारायचे असेल तर आपण असं व्लॉगिंग थ्रू करू शकतो, बोलू शकतो. आणि आता इथे कसं होतं, इथे लगेच थेट आपल्याला लगेच बोलता येत नाही. पण जेव्हा कमेंट्स वाचतो तर त्या कमेंट्स थ्रू असं वाटतं की आपल्याशी कोणतरी गप्पा मारतंय, आपल्याला कोणतरी काहीतरी सांगतंय. तसं माझ्या मंदिराच्या व्हिडिओवर खूप लोकांनी काय सांगितलंय. तर त्याच्यामुळे कसं वाटतं की आपल्या बरोबर आहे, कोणतरी बघतंय, काहीतरी होतंय, म्हणजे चालू राहतो. तर त्याच्यामुळे मला हे खूप छान वाटतं. आणि मीही विचार केला की ब्लॉगिंग स्टार्ट करू. थोडंसं जे काही होईल, जे काही गोष्टी असतील ते शेअर करेल. तर अशा पद्धतीने मी पण ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. आणि मेन म्हणजे माझा हेतू हा होता की मला माझे सगळे चॅनल चालू ठेवायचे होते. म्हणजे माझा हिंदी चॅनल आहे, हिंदी चॅनलवर तर बाकीचे व्हिडिओज कुर्तीज त्याचे वगैरे येतच राहतात. तर त्यावर तो कंटेंट आहे, ब्युटी फॅशन वगैरे. मराठीवर पण मी ब्युटी फॅशन वगैरेचे कंटेंट टाकले, पण त्याच्यावर मला अपलोड करायला फार उशीर लागायचा. काय अपलोड करू, किंवा त्याच व्हिडिओला परत मराठीमध्ये म्हणजे ट्रान्सलेट करून बोलायचं म्हटलं की थोडंसं ते बोरिंग वाटायचं. तर मी विचार केला की एक काम करते, मराठीमध्ये ब्लॉगिंग करते. म्हणजे मी जे काही करते दिवसभर ते थोडंसं का होईना थोडंसं शेअर करेल. मग आता गणपती गौरीचे सण येणार होते, म्हणून मग मी विचार केला की त्या गोष्टी का नाही आपण शेअर करायचा. कारण माझ्या घरात म्हणजे इथे खूप मस्तपैकी शेअर म्हणजे सण साजरा किंवा खूप असे वेगळ्या गोष्टी असतात. तर शेअर करू, ह्या वर्षी स्टार्ट करू. नीट ह्या वर्षी जमणार नाही तर पुढच्या वर्षी अजून स्टार्ट होईल, पण गोष्टी स्टार्ट तर होतील. माझा जो कम्फर्ट लेवल आहे म्हणजे घरातल्यांसमोर असं कॅमेरावर बोलणं वगैरे, ते माझं कम्फर्ट अजून गेलेलं नाहीये, तो जाईल. आता घरात कोण नाही तेव्हा मी गप्पा मारतेय. म्हणजे जनरली थोडासा कम्फर्ट झोन जो असतो ना तो अजून मला नीट करायचा आहे. तर आता मी इथे डाळ घेतली आहे, चण्याची डाळ आणि काळी उडदाची डाळ. तुम्ही बघू शकता. तर कुकरमध्ये चण्याची डाळ आणि काळी उडदाची डाळ घेतली आहे. हे मी वॉश करून घेणार आहे आणि ही डाळ आणि भाकरी हे करणार आहे. ही डाळ लावून की ह्यातच भात लावणार आणि नंतर गरम गरम भाकरी करणार आणि आजचा दिवस जाऊन देणार आहे. नंतर उद्यापासून 8च्या आत जेवण स्टार्ट करायचं. कारण 11 आणि 10 काय होतंय, माझा जो रुटीन होता ना आधीचा तो फुल डिस्टर्ब झालाय. आणि त्याच्यामुळे जे माझं वेट लॉसचं जे सगळं गणित होतं ते सगळं विस्कळून गेलंय. तर त्यामुळे त्यामुळे काय होतंय, सगळं डिस्टर्ब झालंय. तर फटाफट ना मी हे काम करून घेते. मला रेडी पण व्हायचंय, पटकन रेडी होते. अच्छा अच्छा अच्छा.
प्रकारे इथे आमच्या सोसायटीमधली आमची आरती झाली आणि त्यानंतर मग आम्ही थोडासा फोटो सेशन केलं आणि ते झाल्यावर मग आम्ही घरी आलो आणि मी खूप जास्ती काही छान आवरलं नव्हतं. जे हातात आलं ते पटकिणी घातलं आणि इथे 2-4 फोटोज काढले आणि ह्या पद्धतीने आज आमची इथे सोसायटीमधली आरती झाली. यानंतर आम्ही वरती आलो आणि जेवलो, तेही तुम्हाला दाखवते. तर इथे जे आहे ना, इथे ती काळी डाळ जी मगाशी मी दाखवलेली त्याची आमटी केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, मस्त तर्री आली आहे. त्याला कांदा, टोमॅटो, छोले मसाला असे सगळे मसाले मिक्स करून छानपैकी फोडणी दिलेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसते, मस्त दिसते बघा. आणि इथे लावला आहे भात आणि इथे आहे पोळ्या. इथे पोळ्या चालू आहेत. तर हे आहे आत्ताचं जेवण. दरवेळेस मी जेवण म्हणते की मी हे करणार आहे, पण मी जेवण दाखवत नाही. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला जेवण दाखवते की मी काय करणार आहे. तर पोळी, भात आणि ही काळी डाळ आणि चण्याची आमटी. तर हे आत्ता होणार आहे जेवण. तर आता मी हे जेवण करणार आहे आणि मग तुमच्याशी बोलणार आहे. तर काल रात्री मी तुम्हाला दाखवलेलं की आमची आरती झाली संध्याकाळी सोसायटीमध्ये. मी तुमच्याशी काल भेटले आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर मग आज आहे नेक्स्ट डेची संध्याकाळ, म्हणजे 5 वाजलेत आत्ता. तर आत्ता माझा क्लास आहे, तर तो मी क्लास करणार आहे 1 तासाचा आणि त्यानंतर मी पळणार आहे वॉकसाठी. वॉक करणार आहे आणि आज संध्याकाळी जेवण फार लाईटली, म्हणजे अगदीच केलं तर करणार आहे, कारण आज दुपारी खूप 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 हेवी जेवण झालं. हेवी जेवण म्हणजे मी शाळेत गेलेले होते आज. मी जिथे काम करायचे आधी तिथे मी काहीतरी कामासाठी गेले होते, बट ते काम तर काही झालं नाही. त्याच्यामुळे चिडचिड झाली जरा आणि मी ते शूटही केलं नाही. सकाळी गडबड झाली आवरायची, थोडा उशीरही झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. काम झालं नाही त्यामुळे जरा मूड ऑफ झाला होता. त्यामुळे मी विचार केला की काय शेअर करणार आता तुमच्याशी, म्हणून मग मी आता इथे माझा क्लास चालू होण्याआधी म्हणलं तुमच्याशी बोलून घ्यावं आणि मग या ब्लॉगला एंड करावं. तर ज्या ज्या गोष्टी काही झाल्या त्या तुमच्याशी मी शेअर केल्याच आहे आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल हे नक्कीच मला सांगा. काल काय मग आम्ही ते जेवलो आणि जेवण झाल्यावर मग मी थोडंसं घरातल्या घरात एक 15 मिनिटं वॉक केला. मी जनरली आता आधी मी कसं करायचे, मी काहीही खाल्लं ना, साधं म्हणजे नाश्ता केला तर एक 10 मिनिटं वॉक करायचे घरातल्या घरात, एक रूम ते दुसऱ्या रूमपर्यंत. जेवण जरी झालं तरी वॉक करायचे. आधी माझ्याकडे तेवढा वेळ होता कारण माझ्याकडे ना एक्स्ट्रा क्लासेस नव्हते. आता माझ्याकडे एक्स्ट्रा क्लासेस असल्यामुळे काय होतं, दुपारच्या वेळेमध्ये आवरायची गडबड असते तर आळस येतो. आणि आत्तासुद्धा जस्ट मी थोडा वेळ झोपेतनं नाही उठले, बट जरा वेळ पडले होते कारण उन्हात फिरले ना, त्यामुळे जरा डोकं दुखत होतं. त्यामुळे जरा वेळ पडले आणि म्हणजे थोडा वेळ अशी झोपून राहिले आणि आता आहे क्लास. तर आता फटाफट फक्त केस क्लिप लावून घेणार आहे, बाकी काही नाही. आणि घेणार आहे चहाचा कप. चहा थोडासाच घोटभरच पिणार आहे, जास्ती नाही. आणि ते झालं की मग संपेल. ते झालं की लगेच जाईल खाली आणि मग होईल माझा क्लास आला. आणि तुम्हाला आता आवाज आला असेल की एंट्रीसाठी समवन वॉन्ट्स टू जॉईन, म्हणजे हे असं ब्लिंक आलं आहे. तर आता मी तुमच्याशी घेते बाय बाय, म्हणजे आता मी तुम्हाला करते बाय बाय, कारण आता हा ब्लॉग फार लांबवणं बरोबर नाही आणि छोटासा ब्लॉग असला की बघायला पण मग छान वाटतं. आणि अशाच अजून काय काय गोष्टी असतील तर नक्कीच तुमच्याशी मी शेअर करत राहील. अजून काय बघायचं हे नक्कीच मला सांगा, मी नक्कीच तुमच्याशी अजून बऱ्याचशा गोष्टी शेअर करेल. तोपर्यंत भेटूया अजून परत एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता उद्या आहे विसर्जन, तर विसर्जनाच्या वेळेस काय काय करणार आहे, काय काय बनवणार आहे, सगळंच तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी काय घालणार आहे, एव्हरीथिंग तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मे बी विसर्जनाचा व्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट करेल, कारण मी कुठली साडी घालणार, काय घालणार हे सगळं तुमच्याशी शेअर करेल. तर भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर मला सांगा कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ. भेटूया परत एकदा. बाय.